औसा येथील एक ज्येष्ठ व्यक्ती आहे ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानोजी बाबांना बघितलेलं आहे आणि दर्शन घेतलेलं आहे. तर ते आपल्याला समर्थ लहानोजी बाबा यांच्याबद्दल काही अनुभव सांगणार आहे. दाजी जय गुरु. हां, जय लहानोजी. जय लहानोजी. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव हनुमंतराव नरथुजी बोराळकर. बोराळकर. अच्छा. मूळचे राहणारे? मूळचे राहणारं माझं गाव आहे पिंपळकुटा, मोर्शी पिंपळकुटा. अच्छा, ते आहे. दिवसावरून जो मोर्शीले रोड गेला की नाही, हो. तो ते पिंपळकुटा. तर तुम्ही तुमच्या जीवन प्रवासात आलेले समर्थ लहानोजी बाबांचे अनुभव या आपल्या लहानोजी स्वानुभवला फक्त एकच वेळा आलो. सांगा. त्यावेळेस आलो मी 4थ्या वर्गात होतो. तर आमच्या भावानं आमच्या आईनं म्हणजे बंडीत आम्ही प्रवास करत आलो. कोणत्या गावावरून आले तुम्ही? पिंपळकोट्यावरून आलो. अच्छा, तुमच्या मूळ गाव. त्यावेळेस होता कार्तिक महिना, तूर होती फुलोरावर त्यावेळेस. बरोबर. हा, तर त्यावेळेस आलो आम्ही. तर इथून म्हणजे इतका काला म्हणजे वरदेडचा काला केला आणि तिथून कौंडण्यपूरला गेलो. बरोबर. कौंडण्यपूरवरून आम्ही असं म्हणजे तिथून धामकिरी मार्गे, हो, धामकिरीचा घंटा पाहिला. त्यावेळेस नदीला पाणी नव्हतं, त्यावेळेस धरण वगैरे काही झालं नव्हतं. तर त्यावेळेस धरण झालं नव्हतं तर आम्ही असं नदीच्या काठानं आलो इथे बंडी बैल सोडली. इथे बंडी बैल सोडल्याच्या नंतर बाबाचा आंघोळीचा टाईम झाला होता. बरं. बाबाचा आंघोळीचा टाईम झाला होता. तर मग आम्ही असं इथं ह्या याच्यात खालचं इथं बसलो. बाबाचा इथं चौरंग काढला. तेव्हा हे सभामंडप वगैरे हे बाबाजी काहीच नव्हतं. कुटी होती फक्त कुटी होती. बरं. हो. तर मग तिथून बाबाजी आले आंघोळीला आले, आंघोळीला बसले. बाबाजी पाशी होती काळी. बरं. एक एवढी काळी राय बाबाजी. एक लष्टान उठलं. लष्टान उठल्याच्या नंतर होय लाईन्या म्हणे तिथंच थांब, इकडे समोर सरकू नको, पाय समोर सरकशील तर मग सांगितलं नाही म्हणते बाबाजी म्हणे. ते घुमून राहिलं लष्टान. सरकतं का नाही म्हणे मार बाजी मग काळी हे तिथंच थांबलं लष्टान. बाई होती. ते लष्टान तिथंच थांबलं. मग आम्ही असं समजून राहिलो. मला काही कळत नव्हतं म्हणा. त्यावेळेस माझा भाऊ लग्नाचा होता, माझी आई होती. मग त्याने म्हणे मग आता कोणाच्या मनात भावना असते का बाजी हे करायचं आहे बा, तर कसं म्हणजे समोरची परिस्थिती कशी असं आईच्या मनात असेल माझ्या. तर माझ्या आईच्या मनात असेल तर ते त्यावेळेस म्हणे काय राजा काय म्हणे कुठं फिरतं का म्हणे, आपलं उष्ट आपल्या हातानंच खावं लागते म्हणे. म्हणजे आपलं उष्ट आपल्या हातानं खावं लागते म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य तिथं मग का आतो घरी भासून असा संबंध झाला आमच्या मोठा. तिथपर्यंत आलो बा. तिथून मग तीर्थ घेतलं बाबाजीचा, आंघोळ केली बाबाजीच्या तीर्थ घेतला आम्ही आणि आम्ही स्वयंपाक वगैरे केला, जेवण केलं, आमच्या गावी गेलो. अच्छा. त्याच्यानंतर मग आणखी आले नाही का परत? त्याच्यानंतर आलोच नाही. त्याच्यानंतर आलो नाही म्हणजे मग मला म्हणजे एक माझं कर्तृत्व म्हणा किंवा काही म्हणा, मला नोकरी लागली अप्पर वर्धामध्ये. अप्पर वर्धामध्ये नोकरी लागल्याच्या नंतर 1981 पासून जो मी पिशाला आलो, पिशाल्यात माझं तिथं जॉईन झालो 5 नंबरला. तिथं रिटायरमेंट झालं आणि रिटायरमेंट होऊन इथंच मकान घेतलं, इथंच वासेत घेतलं आणि शेतातली दिवसालाच रहिवासी झाली. दिवसालाच रहिवासी झाली. हा, 2 मुलं आहे आणि एक मुलगी आहे. अच्छा. ते तुमचे ढोबळे गिबळे येत नसते गाव. तुम्ही आज दर्शना करता म्हणून आले. कृष्णा भेंडे वगैरे तुम्ही आज दर्शनाला म्हणून आले आहे ना? आज दर्शनाला चालू आम्ही. फार चांगला योग आणला बाबाजींना आज. बाबाजीच्या निर्वाणाच्या वेळेस आले होते का? नाही, त्यावेळेस नव्हतं. खोटं नाही बोला. हो, बरोबर. तर दादाजी तुम्ही जे काही माहिती होती
तेवढीच माहिती जो आपल्याला. काही फार सुंदर तुमच्या आयुष्यात आलेला जो प्रसंग सांगितला याबद्दल मी तुमचा आभारी आहोत. जय गुरु, जय लहानूजी बाबा. जय. समर्थ लहानूजी महाराज.